नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 28 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग बघूयात। तर बघा, आजपासून आपल्या चॅनलवरती 28 पासून 48 साईज कटोरी ब्लाऊज कटिंगची सिरीज सुरू झालेली आहे। म्हणजे आजपासून आपण दररोजचा 28 साईजचा ब्लाऊजचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर 30 साईजचा, नंतर 32, 34, 36, 38 आणि 40, 42 अशा पद्धतीचे दररोजचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत 28 पासून 48 साईजपर्यंत। तर व्हिडिओ पूर्ण बघत जा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला 28 पासून 48 साईज ब्लाऊजची परफेक्ट कटिंग कशी करायची हे यामध्ये बघायला भेटणार आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ते पूर्ण ब्लाऊजच्या कटिंग कशा करायच्या ते लक्षात येतील। आता बघा, आज पहिला दिवस आहे सिरीजचा, म्हणून आपण आज 28 साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत। तर बघा, उंची किती घ्यायची आहे। तयार ब्लाऊजची उंची 12 इंच आहे। 1 इंच मार्जिन म्हणजे 13 इंच उंची घेतलेली आहे आपण इथं। प्रत्येक साईजच्या ब्लाऊजनुसार उंची कमी जास्त होत असते। 28 साईजचा ब्लाऊज आहे, तयार उंची 12च असते, 1 इंच मार्जिन 13 इंच घेतलेलं आहे। आता समोरच्या बाजूलाही आपण उंची जी आहे ती 13 इंच घ्यायची आहे। 13 इंच उंची घेतल्यानंतर आता आपल्याला ही उंचीचा जो आहे तो बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला। आणि आपण उरलेला जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण कोट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला माप टाकताना व्यवस्थित टाकता येईल। आता हे झाल्यानंतर आता गळारुंदी घ्यायची आहे। 28 साईजचा ब्लाऊज आहे, गळारुंदी आपली 2 इंच घ्यायची आहे। प्रत्येक साईजनुसार गळारुंदी बदलत असते। तर 28 साईजचा ब्लाऊज आहे, तर गळारुंदी आपण इथं 2 इंच घेणार आहोत। 2.5 इंच शोल्डर घ्यायचं, म्हणजे तयार शोल्डर आपलं 2 इंच आहे। आपण 30 साईजच्या पुढच्या ब्लाऊजला तयार शोल्डर 2.5 ठेवतो, इथं आपण तयार 2 इंच ठेवायचं, घेताना 2.5 इंच घ्यायचं आहे। शोल्डर 2.5 इंच, गळारुंदी 2 इंच। तर बघा, आपल्याला इथं समोरील गळा घ्यायचा आहे, 5 इंच समोरील गळा आहे आपला। तुम्ही तुमच्या मापानुसार घ्या, किंवा इतका घेतला तरीही चालतं। वरती 2 इंच घेतलं, खालीही 2 इंच घ्यायचं। हा 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि समोरील गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला मुंडा जो आहे तो आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे। वरती शोल्डर 2.5 इंच घेतलं, खालीही आपल्याला शोल्डर बरोबर 2.5 इंच आहे का बघून मार्क करायचा। हे पट्टीने मार्क करायचं आहे आपल्याला। आता बघा, छातीचा चौथा भाग किती आहे आपला 7 इंच। 28 साईजचा ब्लाऊज आहे, तर छातीचा चौथा भाग आपला 7 इंच आला आणि 1.5 इंच मार्जिन म्हणजे 8.5 इंच आपण घडी घेतलेली आहे। आता बघा, हेच माप आपण खाली टाकायचं आहे, म्हणजे 7 आणि 1.5चं। बघा, 7 इंच छातीचा चौथा भाग आणि हे प्लस 1.5 इंच मार्जिन। आता आपल्याला मुंडेचे आकार द्यायचे आहेत। मुंड्याचा आकार बघा, कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, सेम पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे। 1 इंचाचा आणि 1.5 इंचाचा। पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा घ्यायचा असा। सुरुवातीचा मुंडा 1.5 इंचाचा आणि खाली लगेच स्टेप घेऊन 1 इंचाचा, पाठीमागचा 1.5चा, समोरचा 1चा। आता मुंड्याला आकार देताना आपण पेपर आपल्या साईडला करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा जो पार्ट आहे मुंड्याचा याचा मध्ये काढून घ्यायचा आहे। 5चा मध्ये येतो 2.5 इंच। आणि बघा, अशा पद्धतीने आपण असे आकार देऊन घ्यायचे आहेत। असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर हे झालेले आहेत आपले मुंडेचे आकार। आता बघा, आपण कटोरीचं माप टाकायचं आहे। कटोरीचं माप टाकताना कटोरी आपली क्रॉस पट्टी अगोदर घेऊया। क्रॉस पट्टी आपल्याला 2.5 आणि 2ची काढायची आहे। सुरुवातीला बघा, 2चा बॉक्स तयार करायचा अगोदर, वरती 1/2 इंच सोडायचा आणि ते कर्व मध्ये परत मार्क करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कर्व मध्ये जे आहे ना 1/2 इंच वरती असं
करून घ्यायचं म्हणजे कटोरी व्यवस्थित येते आणि क्रॉसपट्टी ही आपली व्यवस्थित येते. आता हे झालेलं आहे कटोरीचं मार्किंग. आता कटोरीचं क्रॉसपट्टीचं मार्किंग. आता कटोरीचं मार्किंग करताना हा छातीचा जो भाग आहे ना आणि शिलाई मार्जिन आहे 8.5 इंच, ह्याचा मध्य काढायचा आहे अशा पद्धतीने आणि इथं असं मार्क करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला समोरील गळ्याला 1 इंच घ्यायचं आहे. 1 इंचचा मुंडा आहे, तिथून खाली आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे ना, त्यामुळं 1 इंचच्या मुंड्यापासून खाली 2 इंच घेतलं. हे पॉईंट आपण जॉईंट करून घ्यायचे आहेत गोल आकारमध्ये. बघा हे असं, हे आपले असे व्यवस्थित असं पूर्ण हे तयार झालेलं आहे. आता आपण हे कट करूया. आता कट करताना बघा आपल्याला इकडच्या साईडनी कट करायचं आहे. हे असं सुरुवातीला 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा आणि हे आपण गळा रुंदीला कट मारून घ्यायचा आहे असा 1-1.5 इंचावरती. आणि दोन्ही पार्ट आहेत ते आपले सेपरेट करून घ्यायचे आणि मग आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करता येतं. हा भाग साईडला ठेवू आपण आणि ह्या भागाचं कटिंग करू. क्रॉसमध्ये जसं आपण क्रॉसपट्टीला आकार दिला ना तसंच कट करून घ्यायचं आहे. हाही मुंडा कट करायला विसरायचा नाही. आता क्रॉसपट्टी केलेली आहे. आता कटोरी जशी आहे ना तशी कट करून घ्यायची आहे. हे समोरच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घेऊया. आता पाठीमागचा भाग बघा, इथं गळा रुंदीला कट मारला. ब्लाऊजची तुमच्या पाठीमागचा गळा जितका आहे तितकं घ्यायचं आहे. यामध्ये पाठीमागचा गळा आपल्या आवडीनुसार असतो किंवा ब्लाऊजच्या मापानुसार जेवढा आहे तेवढं घ्या. इथं तयार 7 आहे, 1 इंच, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 7.5 इंच. गळा रुंदी आपण 2 इंच घेतलेली, मग इथंही गळा रुंदी 2 इंच घ्यायची. हे पट्टीने जे क्रॉस कट केलेलं आहे ते आणि हे मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. जसा हवा तसा तुम्ही इथं आकार देऊन घ्यायचा आहे. आपण इथं चौकोनीचा आकार ठेवलेला आहे. चौकोनी आकार ठेवल्यानंतर ब्लाऊजचं माप टाकताना जसा हवा तसा तो आपण आकार देऊ शकतो. त्यामुळं तुम्हाला हवा असतो आकार इथं देऊन घेऊ शकता. पाठीमागचा पण आपण आता कटोरी बघा जशी आहे तशी ठेवून मार्क करून घ्यायची आहे. कुठल्याही साईजची कटोरी असते सेम पद्धतीनं ठेवून मार्क करून घ्यायचं आहे आपण. आता ही कटोरी तयार करून घेतलेली आहे बघा जशी आहे तशी. आता कटोरी वाढवते ना प्रत्येक साईजला अशाच पद्धतीने वाढवून घ्यायची आहे. आता हे जे अंतर आहे जितकं आलेलं आहे बघा 4.25 इंच, ह्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. अशा डबल फोल्ड टेप करायचा आणि हे मध्य काढून घ्यायचं आहे. हे झालेला 1 पॉईंट. आता आपल्याला खालच्या साईडला 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. प्रत्येक साईजला 1.5 इंच अंतर घ्यायचं. आता ह्या साईडला 1 इंच घ्यायचं आणि हे या साईडला 1 इंच घ्यायचं. जर 1.5 इंच वाढवलं तर कटोरी खूप मोठी होते, म्हणून आपण दोन्ही साईडला 1-1 इंच अंतर घेऊन कटोरी वाढवून घेणार आहोत. कारण कटोरी आपली फक्त 28 साईजची आहे, कमी साईजची कटोरी आहे. त्यामुळं आपण ही दोन्ही साईडला बरोबर 1 इंच घ्यायचं आहे. आणि आता हे क्रॉस मार्क करून घ्यायचं आहे, जोडून घ्यायचे पॉईंट असे क्रॉस. आता हे जोडून झालेलं आहे. आता बघा समोरच्या गळ्याला काहीच न घेता आपण हे क्रॉस मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे समोरच्या गळ्याला इथं जरी वाढवलं तर पायपिंग करताना आपला समोरील गळा पसर होतो. त्यामुळे हे इथं अंतर वाढवून घ्यायचं नाही. त्यानंतर आता आपल्याला बघा आपल्याला इथं फक्त 1/2 इंच मार्जिन घेऊन ह्या पॉईंटला
जॉईंट करून घ्यायचं आहे. इथं शिलाई मार्जिन घ्यायचं. हे वाढवत वाढवत अंतर आहे ते आपण ह्या पॉईंटपर्यंत असं गोलाकार देऊन घ्यायचं आहे. तर आता कटोरी वाढवून झालेली आहे. छोटी कटोरी दिसते कारण आपली 28 साईजची कटोरी आहे. आता हे कट करून घेऊया आपण. गोलाकार देऊन घेतलेला आहे. कटोरी वाढवून झालेली आहे. आता आपण बाहीचं कटिंग करूया. बाही कटिंग करताना दुसरा पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. कधीही बाही कटिंग करताना डबल फोल्ड पेपर घ्यायचा. आता तुमच्या बाहीची तयार उंची किती आहे त्यामध्ये तुम्हाला अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं, बिगर अस्तरचा असेल तर 1.5 इंच मिक्स करायचं. तर बघा आपण बिगर अस्तरचा ब्लाऊजसाठी कटिंग करूया. ठीक आहे. तर ब्लाऊजची उंची तयार आपली बाहीची उंची 7 इंच आहे आणि 1.5 इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन बिगर अस्तरसाठी करूयात आपण अर्धा इंच मार्जिन. आता बघा हेच आता हे झालेलं आहे आपलं बाहीची रुंदी 7 इंच बाहीची रुंदी. ही 7 इंच बाहीची रुंदी आणि हे अर्धा इंच शिलाई मार्जिन हे आपण वरती तसंच मार्क केलं. सुरुवातीला आपण ही बघा ही बाहीची रुंदी घेतलेली आहे म्हणजे बाही लांबी जेवढी आहे बाहीची लांबी आहे तेवढी घेतली आणि हे जे आहे ते आपलं अर्धा इंच मार्जिन आहे. आता बाहीची रुंदी घेताना बाहीची रुंदी किती घ्यायची? छातीचा चौथा भाग 7 इंच आहे तर 7 इंच बाहीची रुंदी घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग बाहीची रुंदी घ्यायची आहे. इकडल्या साईडला आपण बरोबर 7 इंच घ्यायचं आहे आणि हे पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे. कुठल्याही साईजची बाही कटिंग करताना बाहीची रुंदी जी आहे ती छातीचा चौथा भाग जो आहे तो घ्यायचा आहे. तर हे झाल्यानंतर आता 7 इंचाची बाही आहे तर कॅप हाईट आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे. खाली इथं आपण 1.5 इंच घ्यायचं. आता बघा इथं आपण 2 मार्किंग करायचे आहेत, 1 इंचाला आणि 2 इंचाला अशा 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत आकार देण्यासाठी. आता आकार देताना बघा पहिला आकार देताना आपण हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता दुसरा आकार देताना आपण इथून सुरुवात करायची आहे. ते सुरुवात करण्याच्या अगोदर आपण इथून खाली बरोबर 2.5 इंच घ्यायचं आहे आणि खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे. दोन्ही मुंडेमधलं अंतर आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. हे असं आता इथून सुरुवात करायची आपल्याला आणि हे आपण असं जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण बाहीचे जर आकार दिले तर आपली बाही जी आहे ती व्यवस्थित येते. आता आपण दंडघेर घ्यायचा आहे. 4.5 इंच दंडघेर आहे आपला. 28 साईजचा ब्लाऊज आहे आणि 1.5 इंच मार्जिन हे असं क्रॉस मार्क करून घ्यायचं आहे आणि हे आपण आता कट करून घेऊया. आता 1.5 इंचापर्यंत सुरुवातीला कट करायचं आणि त्यानंतर बघा आपण हा असा आकार कट करून घ्यायचा आहे. हा आकार कट करून घेतल्यानंतर बाही पूर्णपणे उकळून घ्यायची. पेपर आहे तो उकळून घ्यायचा आणि परत हा अर्धा इंचाचा गॅपचा जो आकार दिला ना तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे कट करायचं आहे. बघू शकता बाहीचा आकार हे आपला व्यवस्थित आला आहे. अशा पद्धतीने कुठल्याही साईजच्या ब्लाऊजच्या बाहीचं कटिंग करा व्यवस्थित येतो. बघा मी इथं तुम्हाला 28 साईजच्या ब्लाऊजची पूर्णपणे कटिंग करून दाखवलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आता ह्याचा पुढचा व्हिडिओ आपण 30 साईजचा बघूया. तर ही सिरीज तुम्हाला आवडेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा जा म्हणजे प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करताना तुम्हाला एकही अडचण येणार नाही. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.